जेवणात भाजी नसेल तर असे सुरणाचे काप बनवा. खूप छान आणि खूप टेस्टी लागतात आणि झटकन होतात. त्याच्यासाठी आपल्याला मार्केटला जाऊन सुरण घेऊन यायचं आहे आणि सुरण आणल्याच्यानंतर सुरणाचा मागचा भाग काढून सुरणाला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत आपल्याला. पीसेस करून झाल्याच्यानंतर चिंच मी भिजत ठेवलेली चिंचेचा कोळ मी लावून घेतला आहे सर्व सुरणाला, कारण सुरणाला थोडी खाज असते. कोणी कोकम आगळ देखील लावतं. आता आपण सुरण फ्राय करण्यासाठी तांदळाचं पीठ घेऊया, थोडंसं रवा ॲड करूया, त्याच्यामध्ये धने पावडर, लाल तिखट मसाला, हळद, गरम मसाला, आपल्याकडे जेवढे मसाले आहेत तेवढे सगळे मसाले ॲड करायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहे आणि हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे सर्व मसाले पिठाला लागले पाहिजे आणि त्याच्यामध्ये नंतर आपण जो पॅन ठेवला आहे गरम करण्यासाठी त्याच्यावरती तेल ॲड करून घेणार आहे आणि एक एक सर्व पीस आपण पिठामध्ये व्यवस्थित कोट करून पॅनमध्ये सोडणार आहे. जेवढे पण पीस होते आपल्याकडे सुरणाचे सर्वांना आपण कोट करून घेतलं पिठामध्ये आणि झाकून ठेवूया जेणेकरून पटकन शिजण्यासाठी. बघा एक साईड आपण पलटी करून घेणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला संपूर्ण सर्व सुरणाचे काप पलटी करून घ्यायचे आहेत आणि आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल देखील ॲड करणार आहे. कमी तेलामध्ये होतं, जास्त तेल लागत नाही याला सुरणाचे काप फ्राय व्हायला. परत पलटी करून घ्यायचं आणि परत आपल्याला झाकण ठेवून थोडं शिजण्यासाठी देखील ठेवायचं आहे आणि परत पलटी करायचं. असं अलटून पलटून आपल्याला सुरणाचे काप व्यवस्थित शेकवून घ्यायचे आहेत आणि ते सुरणाचे काप पाहू शकता आपले रेडी झाले आहेत. सर्व केले आहेत मी प्लेटमध्ये. त्याच्यावरून आपण मस्त अशी कोथिंबीर टाकणार आहे आणि खूप छान लागतात. एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडणार आणि पूर्णपणे शिजले देखील आहेत पाहू शकता तुम्ही. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कशी वाटते माझी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.